नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शशांक कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. शशांक कुलकर्णी यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असताना क्रमवार पहा, कारण आमचा हा पुढचा व्हिडिओ हा मागच्या व्हिडिओवर अवलंबून असतो. लक्षात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासलं होतं? वेट करोजनची व्याख्या, वेट करोजनचे प्रकार, गॅल्व्हॅनिक सेल, कॉन्सन्ट्रेटेड सेल करोजन आणि हायड्रोजन वायू मुक्त होण्याची मेकॅनिझम हे आपण अभ्यासलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन चे प्रकार आणि मेकॅनिझम ऑफ वेट करोजन बाय ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, कॉन्सन्ट्रेटेड सेलची आपल्याला करोजनची व्याख्या माहिती आहे. जेव्हा एखादा धातू हा वेगवेगळ्या संहती असलेल्या इलेक्ट्रोलाइटच्या सोबत संपर्कात येतो त्यावेळेस घडणाऱ्या करोजनला आपण कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन असे म्हणतो. हे कशामुळे घडतं? तर दोन प्रकारचे इलेक्ट्रोड आपल्याला तयार करता येतात. एक आहे विभेदित वायू जीवन, म्हणजे एखादा इलेक्ट्रोड कमी ऑक्सिजनच्या सानिध्यात आणि जास्त ऑक्सिजन सानिध्यामध्ये आला तर कमी ऑक्सिजन सानिध्यामधला भाग हा ॲनोड म्हणून काम करतो आणि जास्त ऑक्सिजनचा इलेक्ट्रोड हा काय म्हणून काम करतो? कॅथोड म्हणून काम करतो. ही एक पहिली कंडिशन असू शकते. किंवा एखादा इलेक्ट्रोड सारख्या इलेक्ट्रॉनमध्ये बुडवला पण ती संहती वेगळी आहे, तर कमी संहती असलेला इलेक्ट्रोड हा ॲनोड म्हणून काम करतो आणि जास्त संहती असलेल्या द्रावणाचा इलेक्ट्रोड हा कॅथोड म्हणून काम करतो. अशा प्रकारे आपल्याला दोन प्रकारे काय तयार करता येतं? कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन आपल्याला अभ्यासता येतं. लक्षात. तर कॉन्सन्ट्रेशन सेलच्या करोजनची उदाहरण आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहिले तर साधं उदाहरण आहे, आपण लोखंडी पाईपलाईन आपण ज्यावेळेस जमिनीत गाडतो त्यावेळेस काही मातीचा भाग ओलसर असतो, काही मातीचा भाग कोरडा असतो. ओलसर भाग जो धातूच्या संपर्कात येतो तो करोजन फास्ट करतो, कारण तो ॲनोड काम करतो. जो कोरड्या मातीचा संपर्क येतो तो कॅथोड म्हणून काम करतो, त्या ठिकाणी करोजन घडत नाही. दुसरं आहे वॉटर लाईन करोजन, हे सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड सेल करोजनचं उदाहरण आहे. पिटिंग करोजन हे सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड सेलचं उदाहरण आहे. आणि सिरिविक्स करोजन हे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन सेलचे करोजनचे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्र हो, कॉन्सन्ट्रेटेड सेलचे करोजनचे आपण जर प्रकार पाहिले तर दोन प्रकार पडू शकतात. तर पहिला प्रकार जो आहे इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल. आता कोणत्या कॉन्सन्ट्रेटेड सेलला इलेक्ट्रोलाइट म्हणायचं? ज्या कॉन्सन्ट्रेशन सेलचे इलेक्ट्रोड हे एकाच धातूनी बनलेले असतात व ते त्यांच्या सारख्या इलेक्ट्रॉन द्रावणात बुडलेले असतात, पण त्या इलेक्ट्रॉनची संहती ही वेगवेगळी असते. अशा सेलला इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेटेड सेल म्हणतात. या ठिकाणी पहा, तांबे हा इलेक्ट्रोड कॉपर सल्फेट द्रावणात बुडवला, पण एकाच्या संहती विरल आहे, दुसऱ्या संहती सहत आहे, तर हा विरल कॉन्सन्ट्रेटेड कॉपर ॲनोड म्हणून काम करतो आणि सहत कॉपर सल्फेट असलेला काय कॅथोड म्हणून काम करतो. अशा सेलला आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेटेड सेल. दुसरा आहे इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल. कोणत्या कॉन्सन्ट्रेटेड सेलला इलेक्ट्रोड म्हणायचं? ज्या सेलमध्ये इलेक्ट्रोलाइटचं संहती आणि इलेक्ट्रोड सारखा असतो, इलेक्ट्रोडचे मटेरियल सारखे असते पण त्यांची प्युरिटी सारखी नसते. एक इम्प्युअर इलेक्ट्रोड असतो, दुसरा प्युअर असतो. अशा कॉन्सन्ट्रेटेड सेलमध्ये जो इम्प्युअर इलेक्ट्रोड आहे तो ॲनोड म्हणून काम करतो आणि प्युअर इलेक्ट्रोड हा कॅथोड म्हणून काम करतो. असे दोन प्रकारचे सेल आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड पाहायला मिळतात. तर यामधला आपण वेट करोजनचं आता कोणतं मेकॅनिझम पाहू? ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. लक्षात. यामध्ये काय होतं पहा, हे सुद्धा कोणाचं उदाहरण आहे? कॉन्सन्ट्रेशन सेल करोजनचं उदाहरण आहे, कारण यामध्ये धातू एकच आहे. कसं ओळखायचं कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन आणि गॅल्व्हॅनिक सेल करोजन? जेव्हा दोन वेगवेगळे धातू येतात तेव्हा गॅल्व्हॅनिक सेल करोजन म्हणायचं, आणि जेव्हा एकच धातू असतो त्याला आणि वेट करोजन असतं त्याला कॉन्सन्ट्रेटेड सेल करोजन म्हणायचं. या ठिकाणी पहा, एक लोखंडाची प्लेट, आपल्याला माहिती लोखंडाचा संपर्क जर वातावरणात आला तर त्याचा ऑक्सिजन संयोग होऊन काय तयार होतो? रस्ट किंवा गंज तयार होतो. तर गंज हा त्या धातूच्या वर पूर्णपणे ऑक्साईडच्या रूपामध्ये पूर्णपणे काय आच्छादलेला असतो, आणि हा गंज जो असतो तो पोरस नेचरचा असतो किंवा त्याला क्रॅक असतात. लक्षात. जेव्हा अशा लोखंडी धातूवर एखादा न्यूट्रल वॉटर मॉलिक्यूल किंवा सोडियम क्लोराईडचं द्रावण जर त्यावर जास्त वेळ साचून राहिलं तर त्यावेळेस काय होतं? त्या ठिकाणी करोजनचं प्रमाण वाढतं. कारण का वाढतं? हा भाग जो असतो या क्रॅकिंग मधून या ठिकाणी काय होतं? या पोरस नेचरमुळं, सच्छिद्रमुळं ऑक्सिजन हा आत शिरतो. म्हणजे इथं काय झालं? पुन्हा ऑक्सिजन संहती बदलली. जो भाग वातावरण संपर्कात आहे तो भाग काय करायला? जास्त ऑक्सिजन सानिध्यामध्ये आहे. वॉटर ड्रॉपच्या साह्याने क्रॅकमधून चालला, त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. मग सांगितलं ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं ते ॲनोड म्हणून काम करतं. तर या क्रॅकमधून जेव्हा ऑक्सिजन जातो त्यावेळेस तो ऑक्सिजन आयर्न सोबत रिॲक्ट करतो. आयर्न मेटल हा काय असतो? जास्त रिॲक्टिव्ह असतो. आणि ज्या ठिकाणी क्रॅक आहे त्या कमी एरियामध्ये
आयर्न मेटल काय करतं, ऑक्सिडेशन करतं. म्हणजे हा आयर्न मेटल सुरुवातीला इलेक्ट्रॉन देऊन फेरस आयॉन करतो आणि डिइलेक्ट्रेशन घडतं. म्हणजे याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो, ऑक्सिडेशन. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन बाजूला काढला जातो त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. तर ऑक्सिडेशन कुठे घडतं, ह्या कमी एरियामध्ये. म्हणजे हा ॲनोड म्हणून काम करतो. हे लूज झालेले इलेक्ट्रॉन ह्या आयर्न प्लेटच्या किंवा मेटलद्वारे पाण्याकडे पाठवले जातात. तर पाण्याचं रिडक्शन घडतं. कुठं घडतं रिडक्शन, लार्ज एरियावर. ज्या ठिकाणी लोखंडाचा सरफेस जास्त आहे त्या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होतात आणि काय तयार होतात, हायड्रॉक्साईड आयॉन तयार होतात. लक्षात, हायड्रॉक्साईड कुठं तयार झाले, कॅथोडवर. हे तयार झालेले हायड्रॉक्साईड आयॉन ॲनोड मध्ये तयार झालेल्या फेरस आयॉन सोबत कंबाईन होऊन काय तयार होतं, फेरस हायड्रॉक्साईड FeOH ट्वाइस. लक्षात, याचं नाव लिहून टाका, फेरस हायड्रॉक्साईड. जेव्हा तयार झालेला फेरस हायड्रॉक्साईड हा जास्त ऑक्सिजन सानिध्यामध्ये येतो, FeOH ट्वाइस हा काय करतो, ऑक्सिजन सानिध्यामध्ये आल्यामुळे पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि यापासून काय तयार होतं, फेरिक हायड्रॉक्साईड FeOH थ्राईस. फेरिक हायड्रॉक्साईड तयार होतो आणि फेरिक हायड्रॉक्साईडचं डिकम्पोजिशन होतं आणि Fe2O3 2H2O हा तांबूस तपकिरी रंगाचा रस तयार होतो. लक्षात, या अशा प्रकारे या ठिकाणी काय झालं, ऑक्सिजनचं ऍब्सॉर्प्शन होऊन रस्ट तयार झालं. समजलं इथपर्यंत? सेम पॉइंट आय एम एक्सप्लेन इन द इंग्लिश. टुडे आय विल टीच टू यू द नेक्स्ट पॉइंट इन द चॅप्टर इज द concentration cell corrosion. This is a type of wet corrosions. You know that concentration cell, definition of concentration cell corrosion, when one metal are contact with a different concentration electrolyte solution or electrolyte and corrosion takes place, such corrosion called as the concentration cell corrosion. Why this takes place? Metal is only one, but corrosion it takes place. This corrosion it takes place due to the different in concentration of electrolyte. There is a two possibility. When metal is react with oxygen, due to the differential aerations, the percentage of oxygen is in some area less and some area is more. Where is the oxygen percentage is less, that area acts as an anode. You remember important point. And where is the oxygen percentage more, that area acts as a cathode. Understand? This is the first condition. Second condition, if the metals are contact with the liquid electrolyte, then what happens? Electrolyte is same, but concentration is different. The metal at which concentration of electrolyte is less, they acts as an anode, and the electrode at which the concentration of electrolyte is more, they acts as a cathode. Due to these two possibility, the corrosion takes place due to the concentration cells. These concentration cells mainly divided into two types. Understand? The daily examples which are observed in your atmosphere, in your surrounding, is the when you buried the iron water pipeline in a soil, then what happens? The some parts of iron pipes contact with a moist soil and some part are contact with a dry soil. The part of iron pipes contact with the wet soil, they are fastly corroded. Why they are corroded? Because they act as an anode, and dry soil pipe area acts as a cathode. Second example, waterline corrosion is also examples of concentration cell corrosion. Pitting corrosion, crevice corrosion, all these are the examples of which type of corrosion? Concentration cell corrosion. Today I will teach you the only types of concentration cell corrosion and mechanism of wet corrosion by oxygen absorptions. Try to understand the two types. The first type of concentration cell corrosion is the electrolyte concentration cell. Which type of cell is called as electrolyte concentration cell? The cell in which both the electrodes made up from the same metals, they are contact with the same electrolyte, but its concentration is different. Such type of cells are called as the electrolyte concentration cells. For example, here copper metals dipped in the copper sulfate solution, but concentration of copper sulfate is not same. Here dilute copper sulfate solution made electrolyte acts as the anode and concentration copper sulfate electrolyte acts as a cathode. Is the first example or first type of a
concentration cell corrosion. Second type, electrode concentration cell. Which type of concentration cell called electrode concentration cell? The cell in which electrolyte type and its concentration same. The material of electrode is same, but purity of electrode is not same. One electrode made up from the pure metals, another metal electrode made up from the same metal, but they are impure in natures. The impure metal rods acts as an anode and pure metallic rod acts as a cathode. It means that corrosion occur fastly on the impure metallic rod in this type of cells. I understand this is the two types of cells of the concentration cell corrosions. Next point is the absorption of oxygen in a wet corrosion. For example, you take a daily examples. Ions are exposed to air, then they are fastly react with oxygen because iron is highly reactive. When the iron is exposed to air, combine with oxygen and to form a brownish layers, that is the rust on the surface of iron plate. That rust layer or oxides of iron are porous in nature or they having the cracks. Let us consider some neutral water drops or NaCl solution is collect on the surface of the iron plate for a long time. Then what happens? The crack area, through the crack area or through the porous area, the oxygen which is present in the atmosphere, that enters in the porous area and they react with a iron metal. It means that concentration of oxygen decreased here. In which area? This is the porous area. Oxygen enters here and they react with a iron metal because concentration of oxygen is less here. And throughout the plate, they are contact with the oxygen of atmosphere and they protect from the oxides of iron oxide layer or rust. Whole metal is protected from the rust, but through the crack, the oxygen air enters towards the iron plate. Therefore, the concentration less here and they acts as an anode and the corrosion is occur on the anode area or on cracking area. I understand. Here what happens? Iron is highly reactive, they lose the electron and oxidation takes place and the crack area acts as an anode and to form a ferrous ion. This loose electron by the iron, they are transferred through the iron plate and they combine with water molecules which is collected on the surface of area. This water is reduced and to form a OH negative ion on the iron plate, that is on the cathode. This hydroxide ion is combined with a ferrous ion and to form a ferrous hydroxide. These ferrous hydroxide further react with the excess of oxygen and to ferric hydroxide. The ferric hydroxide decompose and to form a Fe2O3 2H2, that is a rust is produced on the anodic area. Sometime, remember another point, sometime whenever the oxygen percentage is less, at that time brownish layer is not formed, black anhydrous rust is formed, that is called the magnetite, Fe3O4, that magnetite is formed. I understand. Such type of mechanism is observed whenever the wet corrosion takes place by the absorption of oxygen. I understand. Which type of question may be asked in the examination on this point, they will be given in the description box below the video. Thank you.